स्वातंत्र्यच राहिलेलं नाही. राहिला प्रश्न प्रिंट माध्यमांचा. प्रिंट मीडिया जो आहे, प्रिंट मीडियाला गेल्या 10 वर्षामध्ये इतक्या प्रमाणात उद्ध्वस्त केलं गेलं. कागदाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढवले, छपाईचे दर प्रचंड प्रमाणात वाढवले आणि ज्या प्रिंट मीडियाला सर्व्हाइव्ह होण्यासाठी ज्या जाहिराती मिळत होत्या मार्केटमधून, त्या जाहिराती सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे वळवल्या. प्रिंट माध्यमांनी त्यांनीच विकत घेतलेल्या आणि मग प्रिंट माध्यमांसमोर कोणतंही साधन उपलब्ध ठेवलेलं नाही. राजकीय जे सत्तेवर बसलेले राजकीय पक्ष आहेत, नेते आहेत, त्यांच्या समोर भीक मागण्याशिवाय या माध्यमांना पर्याय राहिला नाही. आणि मग त्यांना अटी शर्ती घालणं आणि त्यांच्या सूचनांचं पालन केलं तरच सरकारी जाहिरात असेल किंवा पक्षांच्या जाहिराती असतील, निवडणुकीच्या असतील किंवा त्यांच्याशी संबंधित बिल्डर्स, उद्योगपती यांच्या जाहिराती तर आणि तरच प्रिंट माध्यमांना मिळतात. आणि त्यामुळं प्रिंट माध्यमांचे जे काय मालक आहेत, जे पूर्वी म्हणजे मी स्वतंत्र आहे, मी निर्भीड आहे असं छातीठोकपणे सांगत होते, आज मी दाव्याने सांगतो की याच्यातले 99% मालक, आज कोणताही मालक छातीठोकपणे हे सांगू शकत नाही. छातीठोकपणे तो छापू शकत नाही. छातीठोकपणे तो सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो, मालक मंडळी सरकारचे सरेंडर झालेले आहेत पूर्णपणे. हे माझं व्यक्तिगत मत आहे. नाही, माझंही तेच मत आहे. माझाही अनुभवही आहे तो.